जीवनाचे हेतू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे पेंजरे गेले कुठे. या भरारी आमच्याही पंखांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना. तुमच्या मी लक्ष्मण पवार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. तसेच अज्ञानाच्या अंधकारात खितपटलेल्या 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन, गिरिजन आणि अडलेल्या नडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीमध्ये भिडलेल्या अशा सर्व दीनदलित बांधवांचा ज्या महापुरुषांनी उद्धार केला, त्या क्रांतीसूर्य महात्मा महामानव ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य क्रांतीमाता सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, भगवान बिरसा मुंडा, संत कबीर, संत तुकोबा, संत ज्ञानेश्वर माऊली तसेच तमाम महापुरुषांना, महामानवांना, महामातांना मी वंदन करतो. येथे बसलेले सर्व भावी IAS IPS अधिकारी आणि या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक आणि श्रीराम IAS अकॅडमी यांनी हा कार्यक्रम करण्यास परवानगी दिली म्हणून मी त्यांचा आभार मानतो. आणि या महामानवाबद्दल मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानतो आणि मी माझे विचार मांडतो. जसा तेज घेऊन जन्मतो तारा, तसा मोर घेऊन जन्मे पिसारा. तसे हे घेऊन आले सुधारण्याचे लेणे, असा हा श्रेष्ठ महात्मा पुन्हा न होऊ नये, असा हा श्रेष्ठ महात्मा पुन्हा न होणे. 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा फुले यांचा जन्म झाला. त्यांच्या कार्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचं कार्य म्हणजे स्त्री शिक्षणातील क्रांतिकारी बदल. त्यांनी मुलींची पहिली शाळा ही पुण्यामध्ये काढली. पूर्वी म्हणजे त्यांच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर मुलींना आणि सर्वसामान्य खालच्या लोकांना एका प्राण्यांची वागणूक दिली जात होती. त्यांना माणूस म्हणून त्यांना वागणूक दिली जात नव्हती किंवा त्यांना माणूस म्हणून समजले जात नव्हतं. म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचं सर्वात महत्त्वाचं कार्य केलं. म्हणून ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. तसेच त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ते म्हणतात, सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोची मध्यस्थी. म्हणजे आपल्याला कुठल्या पण देवा धर्माची पूजा करायची असेल तर त्याला कुठल्या पण मध्यस्थींची गरज नसावी, कुठल्या पण पुजाऱ्यांची गरज नसावी. तसेच त्यांनी धर्माविषयक विचार मांडले आणि त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे समजले जातात. तसेच महात्मा ज्योतिबा फुलेंनी महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि त्यांनी सर्वात प्रथम शिवजयंती साजरी केली. आपल्याला सांगितलं जातं की महात्मा शिवजयंती कोणी साजरी केली तर आपल्याला सांगितलं की लोकमान्य टिळकांनी साजरी केली. परंतु आपल्याला इथं विचार करावा लागेल की सर्वात प्रथम ही जी शिवजयंती साजरी केली ती महात्मा फुले यांनी केली. हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. तुम्हाला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आणि इव्हन UPSCच्या CSAT मध्ये सुद्धा तुम्हाला त्रिकोण, अष्टकोन, चौकोन सगळेच कोण शिकवले जात असतील, पण तो माणुसकीचा दृष्टिकोन शिकवला जात नाही. आणि तो माणुसकीचा दृष्टिकोन या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिकवला. आपल्याला माणूस म्हणून जगायला. तसेच आज 14 एप्रिल या दिवशी 14 एप्रिल 1891 रोजी एका महामानवाचा जन्म झाला. ते म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नसून एक व्यक्तिमत्व आहे. ते श्रद्धास्थान आहेत, ते आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. परंतु हाच दिवस इतर देशांमध्ये समता दिन, ज्ञान दिन म्हणून साजरा करतात, याचा मला अभिमान आहे. ज्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मेहनत करून, खूप संघर्ष करून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी घेतलेले शिक्षण आजपर्यंत भारतामध्ये कोणी घेतलेलं नाही, एवढं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या आणि त्यांना 10 ते 11 भाषा अवगत होत्या.
त्यांनी बॅरिस्टर पदवी तसंच लंडन मधील MSc आणि DSc ह्या पदव्या घेतल्या आणि कोलंबिया विद्यापीठामधून त्यांनी PhD घेतलेली आहे. तसेच त्यांनी आपल्या समाजासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग जर आपल्या समाजासाठी जर झाला नाही तर त्या शिक्षणाचा काही फायदा नाही. म्हणून त्यांनी आपल्या समाजासाठी आपल्या शिक्षणाचा फायदा व्हावा म्हणून मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना केली. तसेच त्यांनी सामाजिक आणि गुलामगिरीचे बंधने तोडण्यासाठी नाशिकमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, त्याच्यानंतर महाड येथील चौदार तळ्याचे सत्याग्रह असेल, असे वेगवेगळे सत्याग्रह केले. त्यांनी आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे वृत्तपत्र काढले. त्याच्यामध्ये मूकनायक असेल, जनता असेल, समता असेल, बहिष्कृत भारत असेल. आपण कुठेही कमी पडता कामा नये म्हणून त्यांनी राजकीय संघटना सुद्धा स्थापन केल्या. ते स्वातंत्र्य मजूर पक्ष असेल, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल. तसेच 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी अहोरात्र मेहनत करून भारतीय संविधानाची निर्मिती केली. आज त्याच संविधानाच्या जोरावरती हा आपला देश चालत आहे आणि आपलं जीवन सुद्धा आपल्या जन्मापासून तर आपल्या मरणापर्यंत त्याच संविधानावर चालतो. तुम्हाला जन्म दाखला पाहिजे असेल तरी आपल्याला प्रशासकीय ऑफिसमध्ये जावं लागतं, मृत्यू दाखला लागत असेल तरी आपल्याला प्रशासकीय ऑफिसमध्ये जावं लागतं आणि ते सर्व जे आहे ते संविधानाने त्या संविधानाच्या नियमामध्ये त्यांना काम करावं लागतं. म्हणून त्यांचं हे मोलाचे कार्य आपल्या जीवनामध्ये आहे. त्यांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तसेच त्यांनी सांगितलं संविधान हे किती चांगले असले आणि ते चालवणारे जर चांगले नसतील तर ते संविधान कधी चांगलं ठरू शकणार नाही. आणि संविधान हे कितीही वाईट असलं आणि ते चालवणारे जर चांगले असतील तर ते संविधान सर्वात श्रेष्ठ होऊ शकतं. म्हणून तुमच्यासारख्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांची गरज आहे, ऑनेस्ट अँड कॅपेबल ऑफिसरची गरज आहे. म्हणून या महामानवांच्या विचारांवरती आपण आणि आचारांवरती आपण चाललं पाहिजे. परंतु आजकल क्या हो रहा है, फोटो पे माला और विचारों पे टाला, यही हो रहा है. मतलब हम ये उसके जयंती के दिन ही हम ये माला वगैरह डालते हैं, बाद में हम भूल जाते हैं. ऐसे आज हो रहा है. शेवटी बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे सुद्धा भरपूर आहेत. प्रत्येक जण काळाच्या आणि वेळेच्या बंधनात अडकलेला असतो. त्याच्यातून मी तरी कसा सुटणार. शेवटी जाताना एवढंच सांगेल, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन जातो, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म लोकांना न्याय देऊन जातो, लोकांना न्याय देऊन जातो. इथे मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही मला सर्वांना ऐकून घेतलं म्हणून मी तुमचा आभारी आहे आणि धन्यवाद.